नमस्कार मित्रांनो, मी संदीप सोनोने आज पहिला व्हिडिओ आपल्यासमोर घेऊन येत आहे. नक्कीच आपल्याला आवडेल अशी आशा करतो. यूट्यूब चॅनलचं नाव आहे एन्शियंट इंडियन वेलनेस सायन्स. तर आज या सिरीजमध्ये आपण सर्वप्रथम सुरुवात करतोय तर लहान मुलांच्या आजारापासून सुरुवात करतोय आणि त्यामध्ये सुद्धा सर्वप्रथम आपण लहान मुलांच्या पोटदुखीच्या आजाराबद्दल आज आपण इथे बोलणार आहोत. बघा, वय वर्ष 10 ते 12 पर्यंतच्या मुलांना पोटदुखीचा जो त्रास होतो तर ते 3 ते 4 किंवा 4-5 कारणांनी असू शकतो. बघा कसं राहतं, कधी कधी काय होतं की अपचन होतं. मुलं काहीतरी खात बसतात, त्यामुळं सुद्धा सतत खात राहिल्याने किंवा एखाद्यास काही वेगळं काहीतरी खाण्यात आल्याने तर तिथे त्यांना पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. बघा, त्यालाच आपण अपचन असं नाव देऊ. दुसरा जो पर्याय आहे त्याच्यामध्ये जंताचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे सुद्धा मुलांना तोंडावरती पांढरे चट्टे पडणं किंवा बॉडीवरती पांढरे चट्टे पडणं आणि पोटदुखी या दोन गोष्टीचा त्रास लहान मुलांना होतो. तिसरा म्हणजे एखाद्या जर मुलाला कुठे ॲक्सिडेंटली कुठे मार वगैरे लागला तर तेव्हा सुद्धा आतमध्ये सुजन वगैरे येऊन, आतड्याला सुजन वगैरे येऊन किंवा एखाद्या आपल्या पोटाला म्हणा किंवा मग आपल्या लिव्हरला म्हणा कुठेतरी सुजन येऊन त्यांना पोटदुखीचा त्रास होऊ शकतो. त्यानंतर चौथं कारण जर आपण पाहिलं तर एखाद्या वेळेस काही खाण्यापिण्यामध्ये वेगळं आलं किंवा जर कधी उष्णता वाढली व आपण सतत दवाखाने वगैरे चालू राहतात, त्यामुळे सुद्धा दवाखान्यामुळे सुद्धा काय होतं की अँटीबायोटिक किंवा इतर औषधामुळे एखादं औषध देताना जर सहन झालं नाही तर मे बी त्या गोष्टीमुळे सुद्धा काय होऊ शकतं, एखाद्या अंगावरती सुजन येऊ शकतं. तर बघा, आणि राहिला चौथा प्रश्न, मुलांच्या खाण्यापिण्यामुळे त्यांना जर पित्त किंवा ॲसिडिटी अशा खाण्यामुळे सुद्धा त्यांना तशा पद्धतीचा आजार होऊ शकतो. आजार इन द सेन्स व्हॉट, किंवा पोट दुखत असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे. नेमकं काय आहे की आता त्यांच्या ज्या आता संस्कृत भाषेमध्ये कृमी म्हणतात त्याला, म्हणजे ते कृमी असतात, ते कृमी जर नष्ट झाले तर पोट दुखणं थांबून जाईल. मग त्यासाठी आपण त्यांना काय द्यायला पाहिजे. बघा, पिंपळी देऊ शकतो आपण त्यांना, म्हणजे मिक्सचर देऊ शकतो. त्या मिक्सचरमध्ये कसं करायचं की त्याच्यामध्ये पिंपळी वापरायची, विडंग वापरायचं, पिंपळमूळ वापरायचं, इला, धात्री, रसना, कुटस, धातकी, प्रक्षेप्या, कांचनार, लोद्र, सुंटी या गोष्टी आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. जर अजूनही त्यामध्ये मिरे, मध, प्रयांगू, पत्रा ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये वापरू शकतो. आणि या सर्वांचं मिक्सचर तयार करून ते जर आपण उकळलं आणि त्याचा जर काढा तयार केला आणि तो मुलांना थोडा थोडा जरी देत राहिलो आपण, तरीही मुलांच्या पोटामधले जंताचा जो काही प्रॉब्लेम आहे तो आपला दूर होऊन जाईल. आता हे झालं की आता तुम्ही म्हणसाल की एवढ्या गोष्टी आणायच्या कुठून. तर याचं साधं उत्तर आहे की आता आयुर्वेदिक आपल्याला एका फॉर्ममध्ये मार्केटमध्ये अवेलेबल आहे. आता ह्या सगळ्या गोष्टी मग आपल्याला कशामध्ये भेटतील, तर मग त्या भेटू शकतात आपल्याला विडंगा रिष्ट किंवा विडंगा सव यामध्ये सुद्धा भेटू शकतं. म्हणजे विडंगा रिष्ट किंवा विडंगा सव या दोन्हीपैकी कुठलं एक, आणि मुलांना थोडं थोडं देत राहायचं, कारण यामध्ये हे सर्व घटक असतात. आता जर कृमीमुळं असेल तर हे वापरायचं, पण जर इतर कारणांनी त्यांना जर लूज मोशन म्हणजे लॅट्रिन लागत असेल आणि त्यांचं पोट खराब होत असेल, नेहमी अपचन होत असेल, तर त्यावेळेला काय वापरायचं, तर त्यावेळेला आणि त्या कारणांनी जर पोट दुखत असेल तर होऊ शकते की एखादी सुजन येऊन, जखम येऊन, लालसरपणा येऊन आतमध्ये थोडासा पोटामध्ये प्रॉब्लेम असू शकतो. त्या कारणाने सुद्धा मुलांचं पोट दुखू शकतं. मग अशा वेळेला काय करायचं, तर बघा काय आहे की आपण त्यांना कुटज, त्याच्यानंतर तुमची मधुका, मृद्विका, कश्मीनी, त्याच्यानंतर गुळ आणि धातकी याचं सुद्धा आपण काढा करून त्यांना देऊ शकतो. पण मग हे घटकही आहेत कशामध्ये, तर आपल्याला कुटजारिष्ट किंवा कुटजा सव याच्यामध्ये आपल्याला ते भेटू शकतं. ते पण मार्केटमध्ये का प्रत्येक कंपनीचे आहेत, जसं की आता बऱ्याचशा कंपन्या आहेत, त्यापैकी कुठल्याही एका कंपनीचा आपण घेऊन मुलांना रोज थोड्या थोड्या प्रमाणात जर देत गेलो तर त्या कारणांनी सुद्धा मुलांचे बरेचसे प्रॉब्लेम दूर होऊन जातात. पण यामध्ये आता एक गोष्ट लक्षात घ्या की सुजनमुळे जर दुखत असेल तर यापैकी जर औषध देत गेलो आपण आणि सोबत पुनर्नवासारखं जरी औषध त्यांना दिलं तर तरीही सुद्धा त्यांचा प्रॉब्लेम दूर होऊन जातो. मग आता ह्या गोष्टी करायच्या कशा, कुठे करायच्या, तर आपण एका वैद्याचा म्हणा किंवा एखाद्या डॉक्टरचा सल्ला घेऊन सुद्धा आपण ह्या आयुर्वेदिक गोष्टी आपण लहान मुलांना रेग्युलरली देऊ शकतो की जेणेकरून त्यांना कुठलाही प्रॉब्लेम भविष्यामध्ये जाणवणार नाही.
बघा, आता हे झालं आपण त्याबद्दलचं पाहिलेलं सगळं काही. आता मुलांना प्रत्येक वेळी कशा प्रकारचा आजार असतो हे एक तर डॉक्टर सांगू शकतात किंवा वैद्य सांगू शकतात. मग आपण प्रॉपर त्यांच्याकडे जाणं आणि त्या गोष्टी करणं तरच योग्य राहते. आपल्या मनाने जर आपण करत गेलो तर होऊ शकते एखाद्या वेळेस की बा मुलांना थोडस जास्त त्रास होईल की कमी जास्त प्रमाणामध्ये डोस दिला गेले तर असं होऊ शकतं. तर त्यामुळे योग्य उपचार जर घ्यायचा असेल तर योग्य डॉक्टरकडे किंवा योग्य वैद्याकडे जाऊन आपण ह्या गोष्टी करू शकतो. एक गोष्ट पाहिली की आता आपल्या लहान मुलांना जर रेग्युलरली वय वर्ष 5 पर्यंत त्यांना जर बाळगुटी देत आलो तर मुलांना हे जे पोटदुखीचे किंवा त्यांना सर्दी ताप खोकला या प्रकारचे जे काही प्रॉब्लेम येतात ते त्यामधूनही आपोआप दूर होऊन जातात. म्हणजे बघा, आयुर्वेद हे पूर्णतः आपण त्यावरती डिपेंड आजकाल कोणीच राहत नाही. तर त्यामुळे मी म्हणतो की बा ठीक आहे ना की डॉक्टरचा आयुर्वेदिक वैद्याचा सल्ला घेऊन आपण त्यासोबत चालू शकतो. तर तशा पद्धतीने आपण जर करत गेलो तर नक्कीच आपल्या मुलाचं आरोग्य आपण सांभाळू शकतो की जेणेकरून प्रत्येक वेळी प्रत्येक महिन्याला आपल्याला मुलाला दवाखान्याचं चेहरा दाखवायचं काम पडणार नाही. तर त्यामुळे आपल्या मुलाची तब्येत सुद्धा व्यवस्थित राहील आणि आपलं घर सुद्धा चांगलं राहील. एवढं म्हणजे आणि आपल्या घराला एकदम स्वस्थ ठेवा जेणेकरून आपल्या घरामध्ये आजाराची एंट्री होणार नाही. दर आठवड्याला असंच आपण भेटत राहू. त्यामुळे लवकर सबस्क्राईब करा. जय हिंद, जय भारत.